हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल AI बालाजी आणि इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे की दोन फायलम, आपले जे रिमेनिंग दोन फायलम आहेत, ते आहे तुमचा मॉलस्का आणि इकायनोडर्माटा. हे जे दोन फायलम्स आहे, हे दोन फायलम आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ओके, त्याच्यामध्ये ॲनालिडा आणि ऑर्थोपोडा याच्या पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेला आहे. ॲनालिडा आणि ऑर्थोपोडा हे जे दोन फायलम्स आहे, हे फायलम इन डिटेलमध्ये आपण घेतलेले. तशाच पद्धतीने डिटेल हे पण दोन फायलम होऊन जातील, जे की तुमचे मॉलस्का आणि इकायनोडर्माटा आहे. मॉलस्का आणि इकायनोडर्माटा हे दोन्ही पण फायलम आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. तर बाकीचे व्हिडिओ जर नसेल बघितले तर तुम्ही व्हिडिओची लिंक या व्हिडिओ लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी देऊन देतो. म्हणजे नेहमी जे व्हिडिओ राहतात त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक राहते याच्या पहिल्या व्हिडिओची. तर हा व्हिडिओच्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता की त्याच्यामध्ये मी हे दिलेली आहे, लिंक दिलेली आहे. ते लिंकवरून तुम्ही याच्या पहिले फायलम पण पाहू शकता. आणि सगळे व्हिडिओ पाहणं तुमच्यासाठी मस्त आहे. तुमच्याकडे कमी टाईम राहिलेला आहे बोर्डच्या पेपरसाठी, तर सगळ्या गोष्टी बेसिकली टाईमवर आपल्या झाल्या पाहिजेत. ओके, तर या व्हिडिओ लेक्चर डिस्कस करू आपण जास्त टाइम न करता. बट तुम्ही जर आले असाल तर सगळ्यात पहिले जे व्हिडिओला आहे ते व्हिडिओला तुम्ही लाईक करा. आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर कमेंट्स पण करा. आणि त्यानंतर जर नवीन आले असाल ते नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच पद्धतीचे जे कॉन्टेंट आहे मी पूर्ण सिलेबस 10th पार्ट 2 बायोलॉजी आणि त्यानंतर 11th पण आणि त्यानंतर 12th पण बायोलॉजी मी या प्लॅटफॉर्मवर कम्प्लिटली घेणार आहे. ओके, चला मग डिस्कस करू आपण फायलम मॉल्युस्का आणि इकायनोडर्माटा. वन बाय वन पॉईंट घेऊ आपण इन डिटेलमध्ये. थोडे पॉईंट इकडे तिकडे कटू शकतात, कारण की कॅमेरामध्ये एवढं काही आलेलं नाही आहे. थोडं काहीतरी कटू शकतात. तुमचे बुक्स घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला सगळे पॉईंट मी बोर्डचे जो पेपर नाही म्हणू शकत आपण, बोर्डचे जे बुक्स आहेत त्या बुक्समधूनच सगळे पॉईंट घेतलेले आहे. तर ते बुक्स घेऊन बसले तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ओके, चला मग डिटेलमध्ये डिस्कस करू आपण. मॉल्युस्का काय तुमचा मॉल्युस्का. आता मॉल्युस्काचा काय मिनिंग होतो, आता थोडं स्लो डिचिंग करू आपण. मॉल्युस्काचा काय मिनिंग होतो, ज्याला आपण म्हणतो सॉफ्ट, ज्याची सॉफ्ट बॉडी आहे असं लक्षात ठेवा तुम्ही, जेणेकरून काय होईल तुमचा एक कॉन्सेप्ट लक्षात राहील तुमचा. मॉल्युस्कामध्ये येणारे जेवढे बी ॲनिमल्स आहेत ते सॉफ्ट राहतात, म्हणून त्याला मॉल्युस्का पण असे म्हणतात. पहिला पॉईंट आपल्याला ते समजून सांगते. बघा काय म्हणतात की बॉडी ऑफ दिस ॲनिमल, त्या ॲनिमलची बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज सॉफ्ट. त्याची बॉडी कशी आहे म्हणते, सॉफ्ट आहे. ठीक आहे, एकदम नरम. सॉफ्ट म्हटल्यापेक्षा म्हणू शकतो की एक नरम नाही म्हणता येत आपल्याला, जे की स्लिपी म्हणतो आपण त्याला. स्लिपी बॉडी आहे, सॉफ्ट अँड स्लिमी. ठीक आहे, इथं दिलेलं आहे तुमचं स्लिमी दिलेलं आहे. ठीक आहे, सॉफ्ट अँड स्लिमी, हेन्स दे आर कॉल्ड. म्हणून काय, हेन्स दे आर कॉल्ड किंवा रेफर ॲज अ मॉल्युस्का. ठीक आहे, क्लिअर आहे. त्याची बॉडी एक स्मूथ राहते, सॉफ्ट राहते, म्हणून त्याला मॉल्युस्का असे म्हणतात. ओके, एकदम सोपी आहे. काही कठीण आहे का? नाही. ठीक आहे, कठीण काहीच नाही आहे, फक्त तुम्ही टिकून राहा, सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ओके, त्यानंतर बघा की काय म्हटलं की दिस इज सेकंड लार्जेस्ट फायलम. हा पण एक इन्फॉर्मेशन म्हणजे एक MCQ बनू शकतो तुमचा. सगळ्यात म्हणजे मोठा जो फायलम आहे, सगळ्यात लार्जेस्ट फायलम कोणता आहे तुमचा, ऑर्थोपोडा आहे. आणि त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम इन ॲनिमल किंगडम. ॲनिमल किंगडम मध्ये जो सेकंड लार्जेस्ट जो फायलम आहे, सगळ्यात जास्त ॲनिमल याच्यामध्ये पाहिले जातात, ते आहे तुमचा मॉल्युस्का सेकंड वाला. फर्स्ट कोणता आहे तुमचा, ऑर्थोपोडा. MCQ कसाही पडू शकतो, लक्षात ठेवा ॲज अ स्टोरी सारखं. ठीक आहे, तर सेकंड लार्जेस्ट फायलम आहे आपला मॉल्युस्का, जे की ॲनिमल किंगडम मध्ये. बघा थर्ड पॉईंट पाहू आपण त्याच्यामध्ये, दीज ॲनिमल्स आर द ॲक्वॅटिक और टेरेस्ट्रियल. ठीक आहे, जे इन्फॉर्मेशन आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहोत तेच इन्फॉर्मेशन या फायलम मध्ये आपल्याला पाहिजे आहे. तर काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, दीज ॲनिमल ॲक्वॅटिक और टेरेस्ट्रियल, म्हणजे काही ॲनिमल्स आहेत जे की जमिनीवर पण राहतात, काही ॲनिमल असे आहेत जे की पाण्यामध्ये राहतात. टेरेस्ट्रियल म्हणजे जमीन आणि ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये पण ते राहतात. क्लिअर. त्यानंतर की most of the aquatic mollusca and marine, okay, but few are the freshwater. ठीक आहे, चला इकडे लक्ष द्या. काय म्हटलेलं आहे की मोस्ट ऑफ द ॲनिमल का राहतात, ज्याच्यामध्ये खाऱ्या पाणीमध्ये राहतात, म्हणजे मोस्ट ऑफ द पाण्यामध्ये राहतात. त्याच्यामध्ये कमी आहे जे की जमिनीवर राहतात. जास्तीत जास्त कुठे राहतात, पाण्यावर. एक दोन एक्झाम्पल पण घेऊन घेऊ आपण, जसं की ऑक्टोबस आहे. ठीक आहे, दोन एक्झाम्पल मी घेतलेले आहेत. ऑक्टोबसचा जर तुम्हाला माहिती आहे की पाण्यामध्ये राहते तो, जे की आपलं काय आहे की त्याच्यामध्ये पाण्याचे दोन प्रकार राहते. एक राहते तुमचा फ्रेश वॉटर, एक राहते तुमचा ज्याला आपण काय म्हणतो मॅरीन वॉटर. ठीक आहे, जे की समुद्राच्या पाण्यामध्ये जास्तीत जास्त ॲनिमल पाहायला भेटतात. फ्रेश वॉटरमध्ये पण काही आहे, आणि त्यानंतर टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर पण ते पाहायला मिळतात. क्लिअर आहे, एकदम मुद्दा सोपी होता. हा तर वारंवार झालेला आहे, याच्यामध्ये काही कन्फ्युजन नसायला पाहिजे. ठीक आहे, तरी असेल तर तुम्ही कमेंट्स करा. त्यानंतर काय म्हटलं की बॉडी ऑफ दिस ॲनिमल, याची जी बॉडी आहे, रेड कलरचा पेन यूज केला तर रेड कलरचा व्यवस्थित दिसत नाही. क्लिअर आहे, ठीक आहे. हां, बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज अ ट्रिप्लोप्लास्टिक. हे पण जनरल इन्फॉर्मेशन आहे. आता ट्रिप्लोप्लास्टिक म्हणजे नेमकं काय, त्याच्याकडे किती जर्म लेअर प्रेझेंट आहे, 3 जर्म लेअर प्रेझेंट आहे. ठीक आहे, तिन्ही जर्म लेअर, एंडोडर्म,
मेझोडर्म आणि एक्टोडर्म हे तिन्ही जर्म लेअर त्याच्याकडं प्रेझेंट आहे, म्हणून त्याची बॉडी काय तुमची ट्रिप्लोब्लास्टिक आहे. सेकंड काय तुमचं इसिलोमेट्स आहे. इसिलोमेट म्हणजे त्याच्याकडे ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. ओके, जास्त डिटेल जायचं काम नाही. जर तुम्ही कंटिन्युएशनमध्ये व्हिडिओवर असाल तर तुम्हाला नक्की या गोष्टी समजून जाईल. क्लिअर. ई सिलेमेंट म्हणजे त्याच्याकडे ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. आणि त्यानंतर काय, हे नॉन सेगमेंटेड आहे. नॉन सेगमेंटेड, याच्या बॉडीवर सेगमेंट नाही आहे. जसं की आपण अर्थवर्म बघितला होता अशा पद्धतीनं काही अॅनिमल्स बघितले त्याची बॉडी काय सेगमेंटेड आहे. दिसते तुम्हाला ही बॉडी काय झाली तुमची सेगमेंटेड झाली. ऑर्थोपोडामध्ये पण आपल्याला सेगमेंटेड बॉडी दिसली, तर हे काय तुमची सेगमेंटेड. पण याच्यामध्ये येणारे जे अॅनिमल्स आहे त्याची बॉडी सेगमेंटेड नाही आहे, म्हणून काय म्हटले नॉन सेगमेंटेड अँड सॉफ्ट आहे. बघा ऑक्टोपस तुम्ही कधी ना कधी तुमच्या मोबाईल्समध्ये इमेज वगैरे पाहिली असाल, एकदम सॉफ्ट राहतात ते. क्लिअर आहे इथपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर बघा की नेक्स्ट पॉईंट काय म्हणतात की एक्सेप्ट ॲनिमल लाईक स्नेल द बॉडी शो द बायोलॅटरल सिमेट्री. ओके, आता बघा इथं थोडंसं कन्फ्युजन होतं तुमचं. एक्सेप्ट म्हणजे याच्या व्यतिरिक्त. ओके, म्हणजे स्नेलच्या व्यतिरिक्त. इथं काय म्हटलेलं आहे, एक्सेप्ट म्हणजे व्यतिरिक्त. स्नेलच्या व्यतिरिक्त बॉडी शो द बायोलॅटरल सिमेट्री म्हणजे तो स्नेल राहतो ज्याला आपण म्हणतात जे की स्नेलचं जे शंख राहते, मराठीमध्ये जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर शंखाची एक पर्टिक्युलर शेप नसते, तो इरेग्युलरमध्ये राहते, जो की हा फक्त स्नेल जो आहे जो एसिमेट्रीला फॉलो करतो. पण स्नेलने जर सोडलं मॉलुस्कामध्ये तर सगळे ॲनिमल कोणत्या सिमेट्रीला फॉलो करतात म्हणतात, बायोलॅटरल सिमेट्रीला फॉलो करतात, ज्याचा 2 इक्वल हाफ भेटतो आपल्याला मिडल ॲक्सिस मधून जर आपण त्याला कट केलं तर. क्लिअर आहे इथपर्यंत. ठीक आहे. एक्सेप्ट कंडिशन लक्षात ठेवा, MCQ अशाच क्रिटिकल ठिकाणी विचारल्या जातात. त्यानंतर काय म्हटलं, देअर बॉडी इज डिवायडेड इंटू, त्याची बॉडी डिवायडेड पण आहे, डिवायडेड इंटू 3 डिव्हिजन. क्लिअर आहे इथपर्यंत. 3 भागामध्ये डिवाइड केलेली आहे आणि ते आहे तुमची त्याच्यामध्ये दिलेले हेड, फूड अँड विसरल मास. हेड म्हणजे डोकं, ऑब्विसली गोष्ट आहे. हेड रिजन मध्ये डिवाइड केलेलं आहे. फूड म्हणजे आपले पाय. क्लिअर आहे इथपर्यंत. आणि त्यानंतर काय तुमचं विसरल मास. आता हे विसरल मास काय आहे हे पाहू आपण याच्यामध्ये. ठीक आहे. आता विसरल मास म्हणजे काय आहे जरा, ठीक आहे, मी तुम्हाला इथे इमेज देऊन देतो. हे इमेज दिसत असेल तुम्हाला, तर त्याच्यामध्ये जर आपण स्नेलचा जर विचार केला तर ठीक आहे, अशा पद्धतीची काहीतरी स्नेल तुम्हाला दिसायला पाहिजे. ओके, आपण काढवायचा प्रयत्न तर करू व्यवस्थित. ठीक आहे, स्नेल्स आहे आणि त्याच्यावर तर अशा पद्धतीची शंख लागला राहते. ठीक आहे, चांगली निघाली. ओके, मला 4 म्हणजे रेटिंग देऊन देता तुम्ही कमेंट्समध्ये. चला ठीक आहे, हा डोळा व्यवस्थित नाही दिसू राहिला, आपण डोळ्याला काढून टाकू, पण अशी चांगली दिसू राहिली माझ्या विचारानं. ओके, तर हा स्नेल्स आहे, शंख आहे. शंखाच्या अंदरमध्ये अशा पद्धतीचं मांस राहते जे की सॉफ्ट मांस राहते. ओके, हे झालं तुमचं. याच्यावरती आईज राहतात त्याचे, आणि आईज म्हणजे बेसिकली हे हेड रिजन झालं, आणि याच्या अंदरमध्ये असे फूट राहतात जे की एक मस्क्युलर राहतात, जे की मसल थ्रू काय करतात ते समोर जातात, म्हणून त्याची बॉडी काय म्हटलेलं आहे हेड रिजन. म्हणजे हा काम झाला तुमचा हेड रिजन. त्यानंतर काय फूट रिजन, आणि त्यानंतर काय विसरल मास. विसरल मास म्हणजे काय, हे वाले जे मास राहते ना सॉफ्ट आले याला म्हणतात विसरल मास असे म्हणतात. क्लिअर आहे इथपर्यंत हा पॉईंट. विसरल मास कशाला म्हणतात तर. ओके, डायग्राम पण मी देऊन दिलेली तुम्हाला. अगेन्स्ट त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की विसरल मास इज कवर्ड विथ द मेंटल दिस. बघा, कवर्ड विथ द मेंटल. आणि पहिले मुद्दा कंप्लीट करू आपण. दिस मेंटल सिक्रेट द हार्ड कॅल्केरियस शेल. काय सिक्रेट करतात म्हणतात, कॅल्केरियस शेल. आता बघा इथं थोडं अनदर पण मी तुम्हाला इमेज जर मला भेटली म्हणजे इमेज तुम्हाला देऊन देईन मी. हे जे आहे ना, हे जे तुम्हाला मेंटल्स ज्याला काय म्हणतात मेंटल्स म्हणतात. बघा, जे विसरल मास इज कवर्ड विथ द मेंटल. मेंटल म्हणजे काय, त्याच्या वरचं जे हार्ड कवरिंग राहते ना अशा पद्धती त्याला मेंटल्स असे म्हणतात. आणि हे जे मेंटल्स आहे ना हेच याच्या आउटर मोस्ट कवर बनवत असते. ठीक आहे, आउटर मोस्ट कवर म्हणजे जे शेल राहते, शेल जे बेसिकली कॅल्शियम कार्बोनेटनं बनलेलं राहते. ओके, कशानं बनलेलं तुमचं कॅल्शियम कार्बोनेटनं. ते जे मास राहतं तेच धीरे धीरे काय होते हार्डेस्ट बनते कॅल्शियम कार्बोनेटचं. म्हणून काय म्हटलेलं आहे बघा की विसरल मास इज कवर्ड विथ द मेंटल ऑफ दिस मेंटल सिक्रेट द हार्ड कॅल्केरियस शेल. म्हणजे ते शेल स्वतः बनवत असतात. ओके, हार्टपासून काय होते कम्प्लिटली शेलचं डेव्हलपमेंट होते. ठीक आहे, समजला हा पॉईंट. ठीक आहे, नंतर पाहू आपण दिस शेल मे बी द एक्सटर्नल और इंटरनल. इंटरनलमध्ये पण त्याचं एक हार्ड लाईक मटेरियल राहते, जे इंटरनल आणि एक्सटर्नल तर तुम्ही पाहिलं असेल, जसं की शंख वगैरे पाहिला असेल. त्यानंतर अनदर पण असे ॲनिमल्स आहेत जे की त्याच्याकडे शेल प्रेझेंट आहे, ज्याला आपण आपल्या डोळ्यानं पाहू शकतो, जे की काय तुमचं एक्सटर्नल आणि इंटरनल म्हणजे बॉडीच्या अंदरमध्ये. क्लिअर, तर ते शेल 2 टाईपचे असू शकतात, एक्सटर्नल आणि इंटरनल. त्यानंतर काय म्हटलं की दिस ॲनिमल आर द युनिसेक्स्युअल. काय म्हटलेलं आहे युनिसेक्स्युअल. युनिसेक्स्युअल म्हणजे काय, ज्याच्याकडं मेल्स आणि फिमेल्स. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा,
ज्याच्याकडे मेल्स अँड फिमेल्स सेपरेटली प्रेझेंट आहे, एका ऑर्गॅनिझममध्ये नाही. याच्यानंतरचे जेवढे ऑर्गॅनिझम येते ना युनिसेक्सुअलला फॉलो करते. ठीक आहे. तर युनिसेक्सुअल म्हणजे काय, ज्याच्याकडं मदर अँड फादर सेपरेटली प्रेझेंट आहे. ओके, त्याला आपण काय म्हणतो युनिसेक्सुअल असे म्हणतात. क्लिअर. आणि त्याचे एक्झाम्पल काय येतील तुमचे स्नेल्स एक्झाम्पल आणि ऑक्टोपस एक्झाम्पल आहे. अनदर पण दिलेले आहे जे की तुम्ही 1-2 एक्झाम्पल लक्षात ठेवले तरी चालतात. ठीक आहे. तर हे झाले तुमचे फायलम मॉल्युस्का. ओके, याच्यामध्ये काही डाऊट आहे का? डाऊट नसाल तर कमेंट्स करा की आम्हाला डाऊट्स नाही आहे म्हणून. ओके, चला मग समोर जाऊ. डाऊट्स असेल तर मी पाहिन तुमचे कमेंट थोड्या वेळात, किंवा रिप्लाय देण्यासाठी आहे, रिप्लाय तुमचे चालूच असतील. रिप्लाय देण्यासाठी मी बाकी डिव्हाइसला कनेक्ट केलेला आहे, तुमचा रिप्लाय चालू राहतो. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे की सेकंड जो आहे फायलम आपला आहे तो इकायनोडर्माटा. काय तुमचा इकायनोडर्माटा. पहिले मिनिंग पाहून घेऊ आपण, मिनिंग सोबतच चालत असतो. इकायनो म्हणजे स्पाइन होते. इकायनो म्हणजे स्पाइन म्हणजे ज्याला आपण काटे म्हणतात. काय म्हणतात? काटे. बघा इथं दिलेलं आहे तुम्हाला, जसं की स्टारफिश सी ऑर्चिन आहे. काय तुमचं सी ऑर्चिन. सी ऑर्चिनची डायग्राम तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीचे आहे, दिसते तुम्हाला. असे भरपूर काही काटे प्रेझेंट राहतात त्याच्यावर, असे सी ऑर्चिन. ठीक आहे. तर म्हणजे बेसिकली काय आहे की इकायनो म्हणजे स्पाइन म्हणजे काटे त्याच्या बॉडीवर प्रेझेंट आहे, आणि डर्माटा म्हणजे स्किन होते. डर्माटोलॉजिस्ट तुम्हाला माहिती आहे ना, डर्मिटोलॉजिस्ट जे की स्किनचा स्टडी करतात, डर्मिटोलॉजिस्ट म्हणतो आपण त्याला. म्हणजे डर्मिटोलॉजिस्ट म्हणजे आता डर्मिटोलॉजीने इथं डर्माटा म्हणजे स्किन होते, आणि इकायनो म्हणजे स्पाइन होते, म्हणजे ज्याला आपण काटे असे म्हणतात. काय म्हणतात? काटे. याची बॉडी पूर्ण काटेनं राहते, जसं की सी ऑर्चिन आपल्याकडे प्रेझेंट आहे. ओके, मिनिंग तर तुम्हाला समजलं असेल. चला मग नेक्स्ट पाहू आपण. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे फर्स्ट पॉईंट बघा. Calcareous spine are present on the body of this animal, hence they are called Echinodermata. म्हणजे बेसिकली काय म्हटलं की कॅल्केरियस जे स्पाइन आहे, जे कॅल्शियम कार्बोनेटने बनलेले जे स्पाइन्स आहे, काटे आहे, ते त्याच्या बॉडीवर प्रेझेंट राहतात. कुठे प्रेझेंट राहतात? बॉडीवर प्रेझेंट राहतात. जसं की आपण हे डायग्राम पाहू शकतो. हे कशाची डायग्राम आहे तुमच्या? बघा मी आताच एक्झाम्पल सांगितलं, सी ऑर्चिनची डायग्राम आहे, ज्याच्यावर काटे प्रेझेंट आहे, आणि ते काटे ज्यावेळेस त्याच्याकडे प्रेझेंट राहतात म्हणून कॅल्केरियस स्पाइन आर प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ दिस ॲनिमल, हेन्स दे आर कॉल्ड इकायनोडर्माटा. म्हणूनच त्याला काय म्हणतात? इकायनोडर्माटा असे म्हणतात, कारण की त्याच्या बॉडीवर काटे आहे. ओके, स्किनवर काटे प्रेझेंट आहे. इकायनो म्हणजे काटे आणि डर्माटा म्हणजे स्किन. स्किनवर काटे असणारे इकायनोडर्माटा असे म्हणतात. क्लिअर. पहिला पॉईंट क्लिअर झाला. एकदम इझी आहे, काही भ्याची गरज नाही आहे. सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील तुमच्या. थोडं रिवाइज करत चला, 2-2 वेळा व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून काय होतील तुमचे सगळे अडचणी दूर होतील, आणि सगळे प्रॉब्लेम जे की बोर्ड वगैरे आहे, जे की तुम्हाला एंट्रन्स द्यायची आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं की दिस ॲनिमल फाउंड इन ऑनली ओशियन्स. एवढं लक्षात ठेवा की फक्त हे समुद्रामध्ये पाहिल्या जातात, पाण्यामध्ये पाहिल्या जातात, समुद्रामध्ये, ओशियन्समध्ये. क्लिअर आहे. ऑनली फाउंड म्हटलेलं आहे तिथं. दिस ॲनिमल फाउंड इन ऑनली ओशियन. ठीक आहे. थोडं पॉईंट इकडे तिकडे झालेलं आहे. फक्त समुद्रामध्ये पाहिल्या जातात, बाकी कुठंच पाहिल्या जात नाही. क्लिअर. त्याचे एक्झाम्पल जसं की स्टारफिश आहे. स्टारफिश कोणत्या म्हणजे म्हणू शकतो आपण जमिनीवर वगैरे तर कधी पाहिली नसेल तुम्ही. सी ऑर्चिन किंवा सी कुकुंबर आहे. या गोष्टी जनरली आपल्याला सीमध्ये, समुद्रामध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, जी की आपली जनरल इन्फॉर्मेशन दिलेली की रॅडियली सिमेट्री. ठीक आहे. रॅडियल सिमेट्री म्हणजे काय? जे की आपण कुठूनही त्याचा कट करू शकतो. जसं की एक्झाम्पल स्टारफिश आहे. ओके, इथं दिसते ना, सगळ्यांना व्यवस्थित दिसत आहे इथं. ठीक आहे, दिसून जाते तुम्हाला. बघा इथं काय दिलेलं तुम्हाला? स्टारफिश दिलेलं. काय दिलेलं तुम्हाला? स्टारफिश. एक वेळा थांबा, एक वेळा चेक करतो मी. चला ठीक आहे, स्टारफिश दिलेली आहे. आता स्टारफिशले तुम्ही या साईडनं पण कट करा तर आपल्याला मिडल हाफ भेटून जाईल. या साईडनं पण कट केला तर मिडल हाफ, या साईडनं कट केलं तुम्हाला मिडल हाफ भेटून जाईल. म्हणून काय म्हटलेलं आहे ते कशाला फॉलो करतात? रॅडियल सिमेट्रीला फॉलो करतात. ज्याचा आपण मिडलमधून जर कोणत्या डायरेक्शननं जर त्याला कट केलं तर त्याचा इक्वल हाफ आपल्याला भेटतो, ज्याला आपण काय म्हणतो? रॅडियल सिमेट्री असे म्हणतात. बट त्याच्यामध्ये बघा प्रॉब्लेम काय? रॅडियल इन अडल्ट स्टेज, ज्यावेळेस ते मोठे होतात ना, अडल्ट होतात ना, त्यावेळेसच ते रॅडियल सिमेट्रीला फॉलो करतात. बट आपण जर म्हटलं की शो द बायलॅटरल सिमेट्री, शो बायलॅटरल सिमेट्री इन लार्वा स्टेज, ज्यावेळेस ते लार्वा स्टेजमध्ये राहतात ना, लार्वा स्टेजमध्ये जर आपली म्हटलं तर अशा पद्धतीने तुम्हाला स्टारफिश दिसन. ठीक आहे, अशा पद्धतीने दिसन तुम्हाला स्टारफिश. थोडं अशा पद्धतीने नाही दिसत, थोडी वेगळी दिसते ते. तर ते बेसिकली कशाला फॉलो करते? बायलॅटरल सिमेट्रीला फॉलो करते, म्हणजे त्याचा 2 इक्वल हाफ भेटतो. तर बघा आता काय, अडल्ट म्हणजे मोठे झाल्यावर, आणि लार्वा म्हणजे नेमकं काय? ज्यावेळेस इनिशियल स्टेजला राहतात, सुरुवातीला लहान लेकर म्हणजे लार्वा झाले. क्लिअर आहे इथपर्यंत. आणि अडल्ट झाल्यानंतर म्हणू शकतो, जे की मोठे झाल्यानंतर त्याला अडल्ट असे म्हणतात. ओके, तर हे 2 गोष्टी लक्षात ठेवा की रॅडियल सिमेट्री कधी फॉलो करतात? ते अडल्ट स्टेजले, आणि शो द बायलॅटरल सिमेट्री इन द लार्वा स्टेज. लार्वा, जर बरेच जण तुम्ही फ्रॉकची लार्वा बघितली असेल, फ्रॉकची लार्वा एक फिश लाईक दिसतं
दिसतात तुम्हाला, तुम्ही लहानपणी मासोळ्या घरासमोर पकडल्या असून ते तुमच्या मासोळ्या नव्हत्या तर ते काय होत्या, तुमचे बेसिकली फ्रॉगचे लार्वाज होते. तर लार्वा असताना ते वेगळे दिसतात आणि अडल्ट असताना ते वेगळे होतात. ठीक आहे, तर अशाच पद्धतीची कंडिशन इथं पण लागू आहे. रेडियल सिमेट्री अडल्ट स्टेजला आहे, बायलॅटरल सिमेट्री लार्वा स्टेजला आहे. ओके, चला ठीक आहे. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे की दे परफॉर्म द लोकोमोशन. लोकोमोशन परफॉर्म करतात ते. लोकोमोशन म्हणजे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणे, एका ठिकाणापासून दुसऱ्या लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ कणाशी म्हणजे बघा कोणाच्या मदतीने करतात, विथ द हेल्प ऑफ ट्यूब फीट. ट्यूब फीट म्हणजे नेमकं काय बघा, इथं डायग्राम काढतो मी. समजा हे एक कांदा स्टारफिश आहे. स्टारफिशचं जर आपण जर एक हे काढलं तुमचं रिजनरेशनवालं, तर याच्यामध्ये अशा पद्धतीचे ट्यूब राहतात, ट्यूब फीट राहतात. ठीक आहे, ट्यूब थोडं मोठं काढायचं का, अशा पद्धतीने ट्यूब राहतात, ते चिपकण्यासाठी काम करतात ट्यूब. ठीक आहे, मी इथं डायग्राम देऊन देईन तुम्हाला, डायग्राम दिसत असेल तुम्हाला ट्यूब फीट. ठीक आहे, तर हे ट्यूब फीट थ्रू काय करतात, ते लोकोमोशन करतात. आणि ट्यूब फीटचा नुसतं लोकोमोशन किंवा चालण्यासाठी करतात का, अजून पण त्याचा यूज आहे बघा. ट्यूब फीट आर द ऑल्सो युजफुल फॉर द कॅप्चरिंग द प्रे अँड बघा कॅप्चरिंग द प्रे म्हणजे ट्यूब फीटचा अनदर काय यूज आहे, प्रेले म्हणजे शिकारले कॅप्चर करण्यासाठी किंवा शिकारले पकडण्यासाठी पण ते ट्यूब फीटचा यूज करतात. असे ट्यूब लाईक स्ट्रक्चर राहतात जे चिपकून जातात त्याला. क्लिअर आहे, तर मग ते ट्यूब तर लोकोमोशनसाठी पण यूज करतात आणि अनदर ते काय करतात की आपले ज्या प्रेले शिकारले पकडण्यासाठी पण ते यूज करतात. ओके, आणि त्यानंतर काय म्हटलं की सम आहे तुमचं सेडेंटरी. सम सेडेंटरी म्हणजे काय, जसं की एका ठिकाणावर राहणे, जे लोकोमोशन शो करत नाही, एका ठिकाणी चिपकून राहतात. एक्झाम्पल आहे तुमचं सी ऑर्चिन, जे की एका ठिकाणी चिपकून राहते, त्याला म्हणतात सब सेडेंटरी असे म्हणतात. क्लिअर आहे इथपर्यंत, ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं की दे हॅव द काय म्हटलं आहे, दे हॅव द स्केलेटन मेडअप ऑफ. बघा स्केलेटन कशानं बनलेलं आहे, दे हॅव द स्केलेटन मेडअप ऑफ द कॅल्कॅरियस स्पाइन्स. ओके, त्याचे जे स्केलेटन आहे, ज्याचे जे हाडं आहे ते कशानं बनलेले आहे, कॅल्कॅरियस स्पाइननं बनलेले आहे. ओके, कॅल्शियम कार्बोनेटचे जे स्पाइन्स आहे, काटे आहे, त्याच्यापासून बनलेले आहे, त्याला कॅल्कॅरियस स्पाइन्स असे म्हणतात, स्केलेटन त्याचं. ओके, त्यानंतर बघा की दिस ॲनिमल हॅव अ गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन म्हणजे नेमकं काय की त्याची बॉडी रिजनरेशन करू शकते. री म्हणजे पुन्हा, जनरेशन म्हणजे निर्माण करणे, पुन्हा निर्माण करणे, त्याला रिजनरेशन असे म्हणतात. क्लिअर आहे, बघा आता इथं दिलेले हे स्टारफिश आहे. स्टारफिशचं एक टेंटिकल्स तुम्ही कापून टाका, पुन्हा टेंटिकल्स येऊन जाईल. हे टेंटिकल कापून टाका, पुन्हा टेंटिकल्स येऊन जाईल. क्लिअर आहे इथपर्यंत, ते याला म्हणतात रिजनरेशन ॲबिलिटी. म्हणजे बेसिकली काय की जे की इकायनोडर्माटामध्ये येणारे जे ॲनिमल्स आहे, दीज ॲनिमल्स हॅव अ गुड ॲबिलिटी ऑफ द रिजनरेशन, जे की पुन्हा निर्माण करू शकतात. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत, ठीक आहे. आणि त्यानंतर काय म्हटलं की दीज ॲनिमल आर मोस्टली युनिसेक्स्युअल. आता युनिसेक्स्युअल चालणार आहे इथून. युनिसेक्स्युअल म्हणजे नेमकं काय, ज्याच्याकडे मेल अँड फिमेल सेपरेटली प्रेझेंट आहे, एका ॲनिमलवर नाही, सेपरेट ॲनिमल प्रेझेंट आहे, मेल अँड फिमेलचे सेपरेट ॲनिमल प्रेझेंट आहे, ज्याला आपण युनिसेक्स्युअल असे म्हणतात. आणि एक्झाम्पल आहे त्याचं स्टारफिश, सी ऑर्चिन, त्यानंतर सी कुकुंबर. अनदर पण एक्झाम्पल दिले जे की तुम्ही वाचू शकता तुमच्या बुक्समध्ये, किंवा 2-3 एक्झाम्पल जरी लक्षात ठेवले तरी पण तुमच्यासाठी सफिशियंट आहे. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. तर हे झालं फायलम तुमचा इकायनोडर्माटा आणि हे झालं तुमचा मॉल्युस्का. ओके, याच्यानंतर आपले भरपूर कमी फायलम राहिलेले, 1 या 2 व्हिडिओमध्ये आपला हा चॅप्टर एंड होऊन जाईल. जर तुम्ही अशा पद्धतीचा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्स नक्की ठेवा. तुमच्या कमेंट्स एक पॉझिटिव्हिटीचं काम करते आणि तुमच्या कमेंट्सचं रिप्लाय मी 101% देणार आहे. तर तुम्ही कमेंट्स करा आणि कमेंट्स केल्यानंतर जे की व्हिडिओला लाईक पण करा आणि हां ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर पण करा. ओके, ठीक आहे, थँक्यू.